नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप ऑल डुईंग वेल. मी विशाल, एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. पुन्हा एकदा एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे सी प्रोग्रामिंग आहे त्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. म्हणजे ते महाराष्ट्र MCCET-मध्ये हे मोस्टली क्वेश्चन आस्क करतात. ओके, लास्ट प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण फंडामेंटल्स, बुलियन अल्जेब्रा आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आणि बायनरी टू डेसिमल कसं कन्व्हर्शन करायचे ते व्हिडिओ बघितले आहेत. म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण 25 MCQ प्रॅक्टिस आणि 25 फॉर सोल्युशन्स म्हणजे व्हिडिओमध्ये आपण कव्हर करतो. ओके, म्हणजे एका व्हिडिओमध्ये आपण 50 MCQ करतो. तुम्ही जर प्रिव्हियस व्हिडिओ जर बघितले नसेल तर नक्की बघा. चला मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण सी प्रोग्रामिंगचे क्वेश्चन सॉल्व करायचा ट्राय करू. ओके, टोटल 5 व्हिडिओ अपलोड करू. 2 इझीचे आणि 2 मिडियमचे आणि एक हार्डचे. आणि जे क्वेश्चन्स आहे ते प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आलेले आहेत. ओके, चला मग जास्त वेळ न घालवता चला सुरू करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, विच सिम्बॉल इज युज्ड फॉर द कमांड्स. म्हणजे कोणता सिम्बॉल्स कमांडसाठी यूज होतो. कमांड मीन्स सर्वात पहिला समजून घ्या. कमांड म्हणजे अशी लाईन जे कंपायलरला सांगते की हे लाईन एक्झिट करायची नाही. ओके, दॅट्स कॉल्ड कमांड. कमांड म्हणजेच आपण एखादा कोड लिहिल्यानंतर ते आपल्याला ते इग्नोर करायची लाईन, त्याला कमांड म्हणतात. त्या कमांडने आपण ते लाईन केलेली आहे, आपल्याला ते लाईन इग्नोर करायची आहे. कमांडद्वारे आपण ते इग्नोर करायला लावतो. ओके, याचा फर्स्ट ऑप्शन आहे सी हॅश, दॅट इज रॉंग आन्सर. त्यानंतर ते बी, दॅट इज राईट आन्सर. आणि त्यानंतर डबल स्लॅश, हे 2 राईट आन्सर आहे. हे कमांड्स आहे सीमध्ये. ओके, सीमध्ये पण आहे, C++मध्ये पण आणि जावामध्ये पण. ओके, विच सिम्बॉल यूज इट फॉर द कमांड्स. आन्सर बी अँड सी. ओके, मल्टीलाईन कमांड्स. सिंगल लाईन कमांड पाहिजे असेल तर तुम्ही याचा यूज करू शकता, डबल स्लॅशच्या. आणि तुम्हाला जर मल्टिपल लाईनची गरज लागत असेल तर तुम्ही स्टार आणि लाईनचा यूज करू शकता. ओके, त्यानंतर येते दुसरा क्वेश्चन, विच हेडर फाईल्स कंटेन द स्कॅनअप. स्कॅनअप मीन्स आउटपुट घेणे, इनपुट आउटपुट घेणे. याचं फर्स्ट ऑप्शन आहे, दॅट इज रॉंग आन्सर. त्यानंतर बी इज राईट आन्सर. ओके, studio.h काय करतो, जे इनपुट आउट फंक्शन आहे ते studio.h मध्ये फाईलमध्ये कंटेन करते. दॅट वाय हेडर फाईल कंटेन द स्कॅनअप. आणि अजून एक की इनपुट लक्षात येत नाही माझ्या. ओके, त्यानंतर ते string.h यामध्ये ते जे कॅरेक्टर आहे ते कंटेन करते. त्यानंतर ते मॅथमध्ये जे मॅथमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म करायचे आहे ते कंटेन करते. ओके, क्वेश्चन आन्सर आहे विच हेडर फाईल कंटेन द स्कॅनअप, studio.h. ओके, studio.h स्कॅनअप फंक्शन कंटेन करते, म्हणजेच इनपुट आउटपुट फंक्शन्स. तुम्ही जर तुमच्या प्रोग्राममध्ये जर तुम्ही इनपुट आउटपुट जर यूज करत असेल तर तुम्हाला कंपल्सरी लागेल studio.h इनपुट करायला. ओके, इनपुट तुम्हाला माहिती असेल हॅश इन्क्लूड studio.h. ओके, त्यानंतर येते तिसरा क्वेश्चन, विच डेटा टाईप इज युज्ड फॉर द डेसिमल नंबर्स. ओके, डेटा टाईप म्हणजे असा डेटा टाईप म्हणजे असं की जो नंबर स्टोअर करतो, कॅरेक्टर स्टोअर करतो, त्याला म्हणतात डेटा टाईप. डेटा टाईपमध्ये 4 डेटा टाईप येतात. फर्स्ट आहे ते इंट, त्यानंतर ते कॅर, त्यानंतर ते फ्लोट आणि वाईट मीन्स नो डेटा टाईप नाही आहे. ओके, इथे विचारलं आहे आपल्याला यूज टू डेसिमल नंबर्स. डेसिमल नंबरसाठी यूज होते फ्लोट. ओके, डेसिमलसाठी होते फ्लोट यूज. कॅरेक्टर कशासाठी यूज होतो, कॅरेक्टर यूज होतो आपले जे अल्फाबेट आहे ए बी सी डी, त्यासाठी आपण कॅरेक्टर यूज करतो. आणि जे नॉर्मल नंबर्स आहे, नॉर्मल नंबर मीन्स 1, 10, 11, 12, 30, यासाठी आपण इंट यूज करतो. ओके, सोप्या समजून घ्यायचं की इंट मीन्स जे इंटरचे नंबर जातात ते यूज करते. कॅरेक्टर मीन्स जे अल्फाबेटमधले कॅरेक्टर असतात ते यूज करतो. आणि फ्लोटमध्ये डेसिमल नंबर्स मीन्स पॉईंट धरून घ्यायचं, ज्यामध्ये पॉईंट येते तिथं आपण फ्लोटचा यूज करतो. ओके, विच डेटा टाईप यूज फॉर द डेसिमल नंबर. सी, स्टोअर द डेसिमल व्हॅल्यूज. त्यानंतर त्याचा होता क्वेश्चन, विच कीवर्ड स्टॉप द लूप एक्झिक्युशन. हे लक्षात ठेवा, इथं काय म्हटलं आपल्याला, स्टॉप द लूप एक्झिक्युशन. ओके, लक्षात ठेवा, इथं काय म्हणत आहे, स्टॉप द लूप एक्झिक्युशन. लूप एक्झिक्युशन करायचं असेल तर आपला ब्रेकचा यूज करतो आपण. लूपमध्ये जर आपल्याला ब्रेक करायचा असेल तर आपण लूपमध्ये जर आपल्याला स्टॉप करायचं तर आपण ब्रेकचा यूज करतो. आणि अजून एक क्वेश्चन विचारू शकतो आपल्याला की आपल्याला प्रोग्राम टर्मिनेट करायचा आहे. प्रोग्राम टर्मिनेटसाठी आपण कोणता फंक्शन यूज करतो, एंड. ओके,
ओके, आपल्याला जर इथं टर्मिनेट करायचं असेल तर एंडचा, जर आपल्या स्टॉप लूपमध्ये एक्झिक्युशन करायचं असेल तर आपला ब्रेकचा यूज करतो. ओके, त्यानंतर इथे 5वा क्वेश्चन, विच ऑपरेटर फाइंड द रिमाइंडर. ओके, सोपे आन्सर आहे. रिमाइंडर फाइंड करायचा आपण सीमध्ये याचा यूज करतो, मॉड्युलो ऑपरेटर. त्यानंतर येते विच लूप रन ॲटलिस्ट वन्स. ओके, विच लूप रन ॲटलिस्ट वन्स. आता सगळं समजून घ्या सोप्यात. फर्स्ट आला आपला फोर लूप कसा यूज करतो, फर्स्ट कंडिशन चेक करतो त्यानंतर रन होतो. हे होत नाही, दॅट इज अ रॉंग आन्सर. म्हणजे कंडिशन रॉंग असेल तर तो रन होईल का, रॉंग आन्सर. त्यानंतर वाईल लूप. ओके, वाईल लूप पण फर्स्ट कंडिशन चेक करतो. वाईल लूपचा सिंटॅक्स कसं असतो, फर्स्ट वाईल येतो, वाईल, त्यानंतर असं, त्यानंतर ब्रेक करली ब्रेस, आणि त्यानंतर इथं आपल्याला जे एक आपल्याला परफॉर्म करायचं एक्झिक्युशन ते इथं परफॉर्म करतो. ओके, त्यानंतर इथं डू वाईलमध्ये इज अ राईट आन्सर. ओके, डू वाईलमध्ये राईट आन्सर कसं की डू वाईलमध्ये काय होतं, फर्स्ट काय करतो, डू येतो. डू मीन्स फर्स्ट कंडिशन चेक करत नाही, त्यानंतर इथे ऑपरेशन परफॉर्म करायचा, त्यानंतर इथे तर वाईल लास्टला कंडिशन चेक होते. दॅट इज अ राईट आन्सर. रूप म्हणजे एक टाईम तरी रन होत आहे. याचं म्हणणं काय क्वेश्चनचं, विच लूप रन ॲटलिस्ट वन टाईम. डूमध्ये ॲटलिस्ट वन टाईम रनच होतं ना. फर्स्ट इथं एखादा आपला नंबर प्रिंट करायचा आहे, फर्स्ट नंबर प्रिंट करतो, त्यानंतर कंडिशन चेक करतो. दॅट वाय वाईलमध्ये काय होतं, फर्स्ट कंडिशन चेक करतो, त्यानंतर रन होतो. फर्स्ट कंडिशन चेक झाल्यानंतर रॉंग कंडिशनला तो अंदर येईल का, म्हणजे त्याच्या अंदर येणार नाही. दॅट वाय रॉंग आन्सर. विच लूप रन्स ॲटलिस्ट वन डू वाईल लूप. फर्स्ट कंडिशन चेक करत नाही, तो लास्टला कंडिशन चेक करतो, म्हणजे ॲटलिस्ट वन टाईम तो रन होतोच. दिला इथं कंडिशन चेक इट अप लेटर, कंडिशन नंतर चेक करतो. त्यानंतर येते 7वा क्वेश्चन, विच फॉर्मॅट स्पेसिफाय द प्रिंट इंटेजर. विच फॉर्मॅट प्रिंट इंटेजर. ओके, याचा आन्सर आहे. आपल्याला जर फ्लोट व्हॅल्यू जर प्रिंट करायचं असेल तर आपण याचा यूज करतो, एफचा. ओके, %f हे लक्षात ठेवा. त्यानंतर सी जर कसा यूज करतो आपण, %c कॅरेक्टरमध्ये, आणि %d यूज करतो आपण इंटिजरसाठी. ओके, लक्षात ठेवा, %d यूज करतो आपण इंटिजरसाठी. ओके, आणि %c यूज करतो आपण कॅरेक्टरसाठी. ओके, आणि %f यूज करतो आपण फ्लोटसाठी. लक्षात ठेवा, कधी कधी क्वेश्चनमध्ये विचारतात %f आपल्याला फ्लोट व्हॅल्यू प्रिंट करायची आहे, तर इथला कोणचं आपल्या स्पेसिफायर लागेल. त्याला सोप्या समजून, जिथं आपल्याला एफ लागला ते समजून घ्यायचं आपल्या फ्लोट व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. जिथं सी लागेल तिथं कॅरेक्टर व्हॅल्यू, आणि जिथं डी लागेल तिथं इंटिजर व्हॅल्यू. ओके, विच फॉर्मॅट स्पेसिफाय द प्रिंट इंटिजर. ऑप्शन सी %d. ओके, त्यानंतर येते 8वा क्वेश्चन, विच कीवर्ड्स रिटर्न द व्हॅल्यू ऑफ फंक्शन. विच कीवर्ड रिटर्न द व्हॅल्यू ऑफ फंक्शन. सेंट. दॅट इज रॉंग आन्सर. सीमध्ये असं कोणतंच फंक्शन नाही आहे की व्हॅल्यू रिटर्न करतो. यामध्ये बॅक, दॅट इज अ रॉंग आन्सर. त्यानंतर रिटर्न, दॅट इज अ राईट आन्सर. रिटर्न काय करतो, तुम्ही जर सी प्रोग्रामिंग खूप लर्न केली असेल तर फंक्शन राहतात. फंक्शनमध्ये एखादी आपल्याला जर रिटर्न करायची असेल, एखादी व्हॅल्यू जर रिटर्न करायची असेल तर आपण रिटर्नचा यूज करतो. आणि जर सिम्पल प्रोग्राममध्ये पण रिटर्नचा यूज होतो. एखादी व्हॅल्यू आपल्याला फंक्शनला रिटर्न करायची आहे, त्यासाठी आपण रिटर्नचा यूज करतो. ओके, विच कीवर्ड रिटर्न द व्हॅल्यू ऑफ फंक्शन्स. आन्सर सी, सेंड द व्हॅल्यू बॅक. त्यानंतर येते 9वा क्वेश्चन, अरे इंडेक्स स्टार्ट फ्रॉम 0. ओके, अरे इंडेक्स स्टार्ट फ्रॉम 0 येते. ओके, 1पासून येत नाही, आणि 1मध्ये यूज करू शकतो आपण आपल्या इच्छेनुसार. आता आपल्या इच्छेनुसार येते यूज करतात, पण मोस्टली जे अरे इंडेक्स राहतात ना ते 0पासून राहतात. सीमध्ये पण, C++मध्ये पण, आणि जावामध्ये पण, आणि पायथॉनमध्ये पण जेवढे लँग्वेज आहे ते मोस्टली 0पासून स्टार्ट होतात. 0पासून मीन्स फर्स्ट इंडेक्सिंगमध्ये त्याचा इंडेक्स राहतो त्याचा 100. तुम्ही जर इंट घेतला असेल तर तो 4ने प्लस होतो. आणि ते Y0 इंडेक्स यूज होते बिकॉज जे आपलं जे मशीन आहे ते आपले ते इझी टू अंडरस्टँड करतात. ओके, दॅट वाय अरे इंडेक्स स्टार्ट फ्रॉम द 0 बेस इंडेक्सिंग. त्यानंतर येते विच ऑपरेटर चेक इक्वेलिटी. याचे सोपे आन्सर आहे कंपॅरिझन ऑपरेटर. हे यूज होत नाही, हे नॉट इक्वल टू अनग्रेटर दॅन. ओके, विच सिम्बॉल गिव्ह ॲड्रेस ऑफ व्हेरिएबल. विच सिम्बॉल्स गिव्ह द ॲड्रेस ऑफ व्हेरिएबल्स. तसे ऑप्शन आहे सी. ओके,
ॲड्रेस देतो आपल्याला. त्यानंतर येते विच फंक्शन प्रिंट द आउटपुट. विच फंक्शन प्रिंट द आउटपुट. प्रिंट दॅट इज राईट आन्सर आहे, पण एफ नाही आहे. ओके, दॅट वाय रॉंग आन्सर. त्यानंतर शो. शो बिल्ट इन फंक्शन नाही आहे, दॅट वाय रॉंग आन्सर. त्यानंतर प्रिंट एफ, दॅट इज राईट आन्सर. इथे एफ लागला आहे. प्रिंट एफ. प्रिंट एफ मीन्स जे आपल्याला आउटपुट प्रिंट करण्यासाठी यूज करतो. स्कॅनअप मीन्स आपण इनपुट आउटपुट घेतो. ओके. त्यानंतर 13वा क्वेश्चन. विच कीवर्ड्स डिफाईन द कॉन्स्टंट्स. कॉन्स्टंट मीन्स नथिंग चेंज. एक वेळेस आपण व्हॅल्यू डिक्लेअर केल्यानंतर ते कधीच चेंज होणार नाही, जेव्हापासून आपण चेंज करणार नाही. फर्स्ट ऑप्शन आहे फिक्सेड, दॅट इज रॉंग आन्सर. त्यानंतर डिफाईन दॅट इज रॉंग आन्सर. त्यानंतर कॉन्स्ट, दॅट इज राईट आन्सर. कॉन्स्ट मीन्स एक वेळेस आपण व्हॅल्यू आपली डिक्लेअर केल्यानंतर ते चेंज नाही होत. ओके, व्हॅल्यू कॅनॉट बी चेंज. त्यानंतर 14वा क्वेश्चन. विच ऑपरेटर इन्क्रीज बाय व्हॅल्यू 1. म्हणजेच आपली सध्या व्हॅल्यू जर 1 असेल तर आपल्याला जर इन्क्रीज करायची असेल 2, तर आपण कसं इन्क्रीज करतो. फर्स्ट ऑप्शन आहे प्लस, दॅट इज रॉंग आन्सर. प्लस केल्यानंतर होणार नाही. त्यानंतर इथे प्लस हे पण होणार नाही. त्यानंतर सी, दॅट इज राईट आन्सर. एखादी व्हॅल्यू जर आपण समजून घ्या की एमध्ये आपण दिला आहे, एमध्ये दिलं आपण व्हॅल्यू 1. ओके, 1 व्हॅल्यू दिलं आहे, तर आपल्याला जे व्हॅल्यू प्लस करायची आहे. सिम्पल काय करायचं, ए लिहायचं, त्याला डबल प्लस द्यायचे. ओके, दॅट इज राईट आन्सर. इन्क्रीमेंट ऑपरेटर. त्यानंतर येते विच कीवर्ड यूज इट फॉर द डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंगसाठी इफ पण यूज होतो. डिसिजन मीन्स कंडिशन. हे ट्रू असेल तर हे करायचं, ते ट्रू असेल तर हे करायचं, दॅट इज अ कंडिशन. ओके, फर्स्ट ऑप्शन आहे इफ. त्यानंतर येते बी आणि सी. त्यानंतर स्विच म्हणजे मल्टिपल कंडिशन लागतात. आपल्या जेवढं कंडिशन यूज करायचे आहे तेवढं कंडिशन यूज करत असतो. चूज हा तर सीमध्येच नाही आहे. ओके, दॅट वाय बी अँड सी. कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनमध्ये इफ एल्स येते, कंडिशनमध्ये हे पण येते, आणि त्यानंतर अजून वाईल लूप येते, फॉर लूप पण येते, आणि त्यानंतर डू वाईल पण येते. ओके. साईज ऑफ अ कॅर. साईज ऑफ अ कॅर इथं आहे, साईजची 1 बाईट आणि इंटची आहे 4 बाईट. ओके. त्यानंतर ते 17वा क्वेश्चन. विच फंक्शन एंड इज अ प्रोग्राम. इथं काय म्हटलं, विच फंक्शन एंड्स म्हटलं आहे, एंड. ओके, इथे आपल्याला लूपमधून म्हटलं नाही आहे, इथे एंड्स म्हटलं आहे. एंड्स म्हटल्यानंतर आपल्याला लागेल एक्झिट. ओके, इथे जर म्हटलं असतं आपल्याला लूपमधून आपल्याला एक्झिट करायचा आहे, तर यूज कशाचा करायचा, ब्रेकचा. ओके, टर्मिनेट करायचा प्रोग्राम तर आपण यूज करायचा एक्झिटचा. त्यानंतर इथे 18वा क्वेश्चन. विच कीवर्ड डिक्लेअर द स्ट्रक्चर. विच कीवर्ड डिक्लेअर द स्ट्रक्चर. त्यानंतर इथे ऑप्शन येते स्ट्रक्ट. ओके, क्लास नाही आहेत. ओके, क्लास इज अ टेम्पलेट ऑफ ब्लू प्रिंट असते ते. त्यानंतर स्ट्रक आता इथं आता एक समजून घ्या. युजर डिफाईन डेटा टाईपमध्ये काय होतं, युजर डिफाईन टाईप. ओके, युजर डिफाईन म्हणजे काय होतं की एखादा फंक्शन स्वतः क्रिएट करत आहे. स्वतः क्रिएट म्हणजे कसं की आपल्याला ॲडिशन करायचं आहे. ॲडिशनसाठी आपण स्वतःचं फंक्शन क्रिएट करतो. ओके, त्या फंक्शन क्रिएट करतो, त्यामध्ये आपण व्हॅल्यू घेतो. जे आपली व्हॅल्यू घ्यायची ते ऑप्शन परफॉर्म करतो, आणि ते कंपाईलर ते आपली व्हॅल्यू रिटर्न करतो. त्याला म्हणतात युजर डिफाईन फंक्शन्स. त्यानंतर बिल्ट इन फंक्शन. बिल्ट इन फंक्शन मीन्स ते आपल्याला एक फंक्शन दिला आहे तो ॲडिशनचा, म्हणजेच असा की ॲडचा फंक्शन दिला आहे. ओके, याला म्हणतात फंक्शन दिला राहतो की आपल्याला इथून आपण आपली जी व्हॅल्यू आहे ती इथून पुट केली की डायरेक्ट आपल्या ॲडिशनची जी ॲडिशन आहे ती डायरेक्ट मिळून जातो. युजर डिफाईन फंक्शन मीन्स या ॲडिशनसाठी आपल्याला स्वतःला फंक्शन क्रिएट करावं लागतो. जे ऑपरेशन आहे ॲडिशनचे, आपलं 2 व्हॅल्यू घ्यावं लागतात, त्यानंतर आपल्याला त्याचे ॲडिशन करावं लागतात, ते व्हॅल्यू रिटर्न करतात, त्याला म्हणतात युजर डिफाईन फंक्शन्स. ओके, सोप्या भाषेत समजून घ्या. युजर डिफाईन फंक्शन म्हणजे स्वतः क्रिएट केलेले, आणि बिल्ट इन फंक्शन म्हणजे कंपायलर दिलेले, म्हणजे ऑलरेडी प्रोग्रामिंग लँग्वेजवर आहे, त्याला म्हणतात बिल्ट इन फंक्शन्स. त्यानंतर येते विच लूप इज अ बेस्ट वेन काउंट इज नॉन. ऑप्शन सी, फिक्सेड अट्रॅक्शन राहतो, म्हणजेच कंडिशन दिले आहे तो स्टार्टिंगपासून 1, 2 पासून जेवढी कंडिशन आहे तेवढ्यातून रन होत राहतो. त्यानंतर ते विच ऑपरेटर इज लॉजिकल ऑपरेटर. इज राईट आन्सर. ओके, अँड. ए आहे अँड, ए आहे ऑर. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपण शिकलो आहे अँड लॉर म्हणजेच काय होते. अँड मीन्स 2 कंडिशन ट्रू असेल तरच आपले जे करंट एक्झिक्युशन आहे ते एक्झिक्यूट होईल,
ऑरमध्ये एक सिंगल कंडिशन जर ट्रू असेल तरी आपलं एक्झिक्युशन रन होऊन जाईल. दॅट कॉल इट लॉजिकल ऑपरेटर. ओके. त्यानंतर इथे 21वा क्वेश्चन, विच फंक्शन रीड द कॅरेक्टर. विच फंक्शन रीड द कॅरेक्टर. ऑप्शन सी, बी अँड सी. गेट कॅर हे पण रीड करतो आणि गेट कॅर हे पण रीड करतो. फंक्शन आहे याला, हे फंक्शन बिल्ट इन फंक्शन आहे, रीड वन कॅरेक्टर. ओके. त्यानंतर येते 22वा क्वेश्चन, डिफॉल्ट रिटर्न टाईप ऑफ मेन. डिफॉल्ट रिटर्न टाईप ऑफ मेन. रिटर्न टाईप मीन्स तुम्हाला सांगितलं मी, रिटर्न मीन्स एखादी व्हॅल्यू आपल्याला जर रिटर्न करायची असेल, चार ऑप्शन राहतात तुम्हाला कोणतं रिटर्न करायचं. तुम्ही वाईट मीन्स नथिंग चेंज, तुम्हाला काहीच रिटर्न करायचं नाही फंक्शनला, त्याला म्हणतात वाईट. तुम्हाला इंट म्हणजे तुम्हाला इंटच्या टाईपची व्हॅल्यू रिटर्न करायची आहे, त्याला म्हणतात इंट. त्यानंतर कॅर, तुम्हाला कॅरेक्टर टाईपची व्हॅल्यू जर रिटर्न करायची असेल तर तुम्ही यूज करायचा कॅर. तुम्हाला फ्लोट टाईपची व्हॅल्यू रिटर्न करायची आहे तर तुम्ही यूज करायचा फ्लोट. ओके. आता क्वेश्चन काय म्हणतात आपला, डिफॉल्ट रिटर्न टाईप. डिफॉल्ट म्हणजेच जे सध्या तुम्ही बिगिनर असाल, तुम्ही डायरेक्ट जर प्रोग्राम ओपन केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट जी कोड असतात म्हणजे बिल्ट इन कोड, त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट दिसेल की इंटिजर मेन, इंट मेन कर्ली ब्रॅकेट्स आणि तिथून प्रोग्राम स्टार्ट होतो. म्हणजे जे डिफॉल्ट रिटर्न टाईप आहे ते इंट राहतो. ओके. लक्षात ठेवा की डिफॉल्ट रिटर्न टाईप मेनचा इंट राहतो. रिटर्न द स्टेट कोड. तो कोड असतो ना, एखादा आपण जर हॅलोवर्डचा प्रोग्राम लिहिला, तो कोड घेतो आणि तो मेनला तो स्टेट कोडला देतो, म्हणजे मशीन कोडला, कोणाच्या द्वारे, इंटद्वारे. रिटर्न द स्टेट कोड. त्यानंतर येते 23वा क्वेश्चन, विच ऑपरेटर मल्टिप्लायज व्हॅल्यू. ओके. सिम्पल आन्सर आहे. आणि सी मध्ये आपण असा यूज करतो, ॲस्ट्रिकचा यूज करतो मल्टिप्लिकेशनसाठी, आणि आपण सिम्पल लाईफमध्ये आपण याचा असा यूज करतो. ओके. लक्षात ठेवा की आपण सी मध्ये आपल्या कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपण याचा असा यूज करतो ॲस्ट्रिकचा मल्टिप्लिकेशनसाठी. त्यानंतर 24वा क्वेश्चन, विच कीवर्ड्स मेक्स व्हेरिएबल कॉन्स्टन्ट्स. ओके. आता मग भेटलं विच कोणचा कीवर्ड व्हेरिएबलला कॉन्स्टंट म्हणतो. सिम्पल आन्सर आहे कॉन्स्टमध्ये आपण एखादी व्हॅल्यू जर डिक्लेअर केली ते नथिंग चेंज, ते व्हॅल्यू कॅनॉट बी चेंज, व्हॅल्यू लॉक होऊन जातो. त्यानंतर येते 25वा क्वेश्चन, विच हेडर फाईल्स इज युज्ड फॉर द स्ट्रिंग फंक्शन. विच हेडर फाईल्स इज युज्ड फॉर द स्ट्रिंग फंक्शन्स. ओके. मग आणि बघितलं studio.h कशासाठी यूज होते, इनपुट आउटपुट फंक्शनसाठी, इनपुट आउटपुटसाठी. त्यानंतर string.h दॅट इज राईट आन्सर. ओके. हे पण रॉंग आहे, हे सिंटॅक्स चुकला आहे. त्यानंतर मॅथ बघितलं आपण कशासाठी यूज होते, जे मॅथेमॅटिक फंक्शन आहे त्यासाठी यूज करतो आपण मॅथ, आणि स्ट्रिंग फंक्शनसाठी यूज करतो आपण स्ट्रिंग. ओके. स्ट्रिंग ऑपरेशनसाठी. ओके. यामध्ये आपण 25 कॉम्सिव्ह केले आहेत. ओके आहे ना, 25 केले आहे. ओके. पुढच्या लेक्चरमध्ये आपण 25 करू. त्यानंतर जी मीडियम आहे ते बघू विथ कोर्स. जर वाटले तर मला तर आपण अजून लेक्चर करू, असं काही नाही. हे फक्त इझी लेवलचे क्वेश्चन होते, बिगिनर आहे. ओके. आणि फक्त एवढं लक्षात ठेवा की इथं काय म्हणत आहे, विच फाईल कंटेन्स इनपुट आउट फंक्शन्स. लक्षात ठेवा, स्कॅनअप काय करतो, इनपुट आउटपुट फंक्शनला कंटेन करतो. कोणची यूज करतो, फाईल कोणची यूज करतो, studio.h. असं लक्षात ठेवलं ना, तू खूप महत्त्वाचं आहे. कधी कधी विचारतात की स्कॅनअपची हेडर फाईल सांगा. ओके. तुम्ही डायरेक्ट सांगू शकता. आणि studio.h तुम्ही कशासाठी यूज करता, इनपुट आउट फंक्शन, हे लक्षात ठेवा. ओके. या व्हिडिओमध्ये आपण 25 MC केले आहेत आणि 25 तुम्हाला प्रॅक्टिससाठी देतो मी कमेंटमध्ये. ओके. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा, बिकॉज एवढं जर मटेरियल आहे ते क्रिएट करायला, ते बरोबर त्याला ऑर्गनाईज करायला खूप मेहनत लागते. आणि अजून एक की कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही मी जी आता प्रॅक्टिस मला प्रॅक्टिस PDF देईल त्यामध्ये तुम्ही किती क्वेश्चन सॉल्व केले. तुम्ही जर 20 ते 25 जर केले असेल तर लिहा एक्सिलेंट, आणि 15 ते 90मध्ये लिहिले असेल तर लिहा गुड. आणि जर त्यामध्ये येत नसाल तर तुम्ही पुन्हा ते माझ्या जे प्रिव्हियस व्हिडिओ आहे ते नक्की बघा, बिकॉज जे मी व्हिडिओ अपलोड केले आहेत, कमसे कम मी 9 व्हिडिओ अपलोड केले आहेत. 9 व्हिडिओ का 8 व्हिडिओ अपलोड केले आहेत. म्हणजेच प्रत्येक व्हिडिओमध्ये मी 50 MC केले आहेत. म्हणजे तुम्ही मल्टिप्लिकेशन करा बरं, किती होते की 500 किंवा 700 MCQ फक्त ऑनली कॉम्प्युटरचे होतो. त्यामध्ये जर तुम्ही तेवढं जर प्रॅक्टिस केली तर खूप झाले. ओके. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत बाय.